सध्या बाजारामध्ये विविध फुलांची आवक वाढलेली दिसतेय, तर बाजार ही तेजीत असल्यामुळे फुले उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. गणेशोत्सव आणि ज्येष्ठ गौरी उत्सवामुळे फुलांना चांगली मागणी असून झेंडू, शेवंती, गुलाब या फुलांचे दरही चांगलेच वाढलेले दिसतात. दरम्यान सध्या झेंडूच्या फुलाचा विचार केला तर पिवळा आणि भगवा रंगाच्या झेंडूच्या फुलांना 100 ते 120 रुपये किलोच्या दरम्यान दर मिळतोय. तर अमेरिकन काफरी या वनाच्या झेंडूच्या लाल पिवळ्या फुलाला तब्बल 200 रुपये किलोचा दर मिळताना दिसतोय. गणेशोत्सवामुळे दर वाढल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलंय. शेतीमध्ये मुख्य पिकांमध्ये आंतरपिकांची लागवड केली तर शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळून देतात. तर मुख्य पिकांचा उत्पादन खर्च आंतरपिकांच्या लागवडीतून निघू शकतो. जुन्नर येथील पारगाव जवळ राहणाऱ्या रोहन चव्हाण या तरुण शेतकऱ्याने असाच प्रयोग केलाय. त्यांनी ऊसाच्या मुख्य पिकामध्ये कोबीची लागवड केली असून यामधून त्याला 2.5 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. राज्यातील आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर मुदत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वित्त विभागाने घातलेल्या अटी शासनानेच मंगळवारी शिथिल केल्या. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही करून या अडचणीतील कारखान्यांना मदत व्हावी या हेतूने संचालकांना कायदेशीर बाबींची पूर्तता करून द्यावे लागणारे बंधपत्रक शासनाने रद्द केले आणि आता फक्त बंधपत्र सादर करावे लागणार. राज्य सरकारने वैतरणा खोऱ्यातील 19.90 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचा निर्णय घेतला असून या योजनेचे सर्वेक्षण अन्वेषण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामाच्या 61,52,30,146 इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. आता त्यासाठीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. मात्र वैतरणा खोऱ्यातील गावे पिण्याचे पाणी आणि सिंचनच्या पाण्यापासून वंचित असताना हे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचा निर्णयाला आता स्थानिकांनी विरोध दर्शवलाय. रत्नागिरी जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील 16,266 पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 32.42 कोटी इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. 806 शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना 18 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या आपल्या सरकार सेवा केंद्र सीएससी सेंटर अथवा आपल्या बँकेच्या शाखेत संपर्क करून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केले. मंगळवेढा तालुक्यात नैसर्गिक संकटे पाठ सोडत नसल्याने पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट होतीये, तर बाजारात शेतमालाला मिळणारे भावही बेभरवशाचे झालेत. 4 दिवसांपूर्वी उडीद कडधान्याला असलेला 8,300 रुपये भाव अचानक 2 ते 3 हजारांनी कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय. आठवड्यात शेतमालाचे पडणारे भाव लक्षात घेतल्यास जगावं तरी कसं असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होतोय. सरकारने ठरवून दिलेला आधारभूत किमतीपेक्षा व्यापारी मनमानीपणे शेतकऱ्यांना दर देत असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जातोय. शासनाने शेतात असलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी प्रणाली सुरू केली आहे. ऍपद्वारे पीक पेरा नोंदण्याची सोय करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट पासून ई पीक पाहणीला सुरुवात झालेली असली तरी ऍपमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिलेत. ई पीक नोंदणीस मुदतवाढ द्यावी अशी मागणी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील हस्तपोखरी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने अतिवृष्टीची मदत तसेच पीक विमा मिळवण्यासाठी ई पीक नोंदणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना मदतीला मुकावे लागण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात नाफेड मधील काही अधिकारी आणि घोटाळेबाज शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून होत असलेल्या कांदा गैरव्यवहाराची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली असून त्याच्या चौकशीसाठी गुजरातच्या अधिकाऱ्यांचे पथक पिंपळगाव बसवंत येथे दाखल झालेत. या पथकाने नाफेडच्या कार्यालयामध्ये जाऊन मंगळवारी सुमारे 3 तास अधिकाऱ्यांची चौकशी केली.
तसेच काही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या पथकाने पाहणी केली.